चराचरे सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोज निजमनं कुरु सुधारि वरणो रघुवर विमल जशोर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचे सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा सेवे लागी सेवा होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार घेता विठाल हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरानो बरवा लौकिक प्रश्न प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा गवळणपर प्रकरणातील सुंदर असा काल्याच्या प्रसंगी निवडलेला अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालता वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम मौली ज्ञानोबाने वर्णन करतात। म्या बोले विल्या वेदो बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाईता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुसा एकलिनी कंठीची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे।
माणसाला मरण हे निश्चित आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिना महोत्सवाच्या निमित्ताने सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन, त्यामध्ये कीर्तन महोत्सव आणि श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा. उपस्थित पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आहेत. भगवान श्री संत गजानन महाराजांच्या प्रांगणामध्ये आणि श्री भगवान संगमेश्वराच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आज काल्याचे कीर्तन हे भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य महापुराण कथा करण्याचा योग आला होता. आणि कीर्तनही होतं. मध्ये 1 वर्ष गेलं, परत या वर्षी म्हणताई काल्याचे कीर्तन करावं लागतंय. पण अतिशय सुंदर वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. महाराष्ट्रातील दरवर्षी नामवंत कीर्तनकार आपल्या गावात येत आहेत. आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या साधू महात्म्यांचा अभंग घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये अनेको संत महात्मा मंडळी आहेत. तसं जर पाहिलं, गर्दी जरी नसेल तरी मला माहिती कनेरगाव नाक्यामध्ये ऐकणारी माणसं मात्र दर्दी आहेत. तर भाजी तेव्हा चांगली होते जेव्हा कमी माणसाची भाजी करायला आवडते. 10-15 जणांची भाजी करायला लावली तर भाजीला चवच राहत नाही. माणसं कमी आहेत पण भाजी चांगली करायची आपल्याला. त्यासाठी सर्वांगाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. पवित्र अशा सेवेकरिता ज्यांच्यामुळे येण्याचा योग आलेला आहे, सर्व पंच कमिटी मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांनी कॉलवरती संपर्क केला आणि कित्येक वर्षापासून हे सप्ताहाचं आयोजन करण्याचं काम करतायत. आदरणीय हरिभक्त परायण भिकुलालजी काका बियानी काकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर सुधाकर दादा डोकरे त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि ज्यांनी यावर्षी सेवा देण्याकरिता कॉल केला, आदरणीय हरिभक्त परायण आशिष दादा खंडेलवाल, त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायची. कनेरगाव नका पाहिलं कथेसाठी 1च वर्ष आलते, पण माझ्या घरातले माणसासारखे माणसं आहेत. कधी आले तरी येता जाता या गाव मधून जात असते. आता बायपास जरी केलेला असेल तरी प्रेमाच्या पोटी आतमधून यावं लागतं. कधी कधी डॉक्टर साहेबाला पत्ता लागत नाही, आम्ही आलो कुणीकडून गेलो कुणीकडून. गेल्याच्या नंतर माहिती होतं ताई आल्या पण कॉलच केला नाही आम्हाला. पण पंचकृषीत कुठेही सप्ताह असेल, कुठेही कीर्तन असेल तर कीर्तन श्रवणाकरिता येण्याचं काम करतात. आदरणीय सर्वच या पंचकृषीमधील आलेले भाविक भक्त सर्वांचे मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर सेवा करण्याचं काम करतायत. स्वतः पूर्ण परिवारच वारकरी संप्रदायामध्ये आहे. खूप मोठी सेवा ज्यांच्या हातनं घडते. आदरणीय हरिभक्त परायण सर्वांना ज्येष्ठ आहेत रामेश्वर काका डुकरे बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. आणि त्याचबरोबर गायनाचार्याच्या मध्ये नाव टाकले पण खाली बसले आदरणीय हरिभक्त परायण आमचे किसनराव काका गावंडे, तुमचेही मनापासून धन्यवाद. बाकी सर्व हरिभक्त परायण मंडळी पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे मनापासून धन्यवाद. नाव भरपूर येत वाचायचं म्हटलं तर 4 वाजतील आपल्याला. त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर गाणं आहे. आदरणीय हरिभक्त परायण पवनदादा शिंदे असतील, आदरणीय हरिभक्त परायण अर्जुनदादा नवघरी आहेत. आणि मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण आशिष दादा भोयर. एकदा सर्व गुरुजन मंडळी करिता टाळी वाजवायची. कीर्तनाकरिता सवण्यावरून आलेले आदरणीय आमचे देशमुख दादा आहेत, महादेव दादा. त्याचबरोबर अंबाळ्यावरून आलेले सर्वच लांडगे परिवार दादा असतील, बाबा उपस्थित आहेत. ज्यांच्या मुली माझ्याकडे शिकण्याकरिता आहेत त्यांचाही सप्ताह चालू झालाय. उद्या तिथेही कीर्तन आहे माझं. ज्यांना शक्य होईल अंबाळ्याला या. त्याचबरोबर युट्यूब चॅनल आहे, दादांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. चॅनलचं नाव काय? मराठी तडका. दादांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्याकरिता. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तरी भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विन कीर्तन. कीर्तनकारी एवढे लांब लांबचे आणले ते मग फुकट आले का सगळे? आता माझं किती प्रेम असलं तरी सुद्धा करतात फुकट थोडी आले. त्यामुळे खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. पहा, वर्षभर कामं करतात, जे नाही ते कुठल्याही गोष्टी कामं करतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं करून वर्षातून एकदा या सप्ताहामध्ये खूप मोठं योगदान देण्याचं काम जे करत आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आदरणीय हरिभक्त परायण सौभाग्यवती प्रभाबाई अरुण शाहू आईंचे मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती सविताबाई रमेश कांबळे
माननीय सरपंच, माझे सरपंच आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवायची. दोन्ही परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्वच पंचकृषीतून आलेले भाविक भक्त, साऊंड सिस्टीम सुद्धा एक नंबर, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आता सर्व हरिभक्त परायण मंडळी, अजून कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्त परायण इकडे सर्व चष्म्यावाले, पेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बेना पदरावाल्या, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. एकदा छोटे छोटे वारकऱ्यांसाठी जोरात टाळी वाजवायची. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. गवळण प्रकरणातील आहे. तुकोबाराय भगवान गोपाल कृष्णाच्या दर्शनानंतर एका गवळणीची झालेली अवस्था या अभंगातून व्यक्त करतात. आता काल्याचे कीर्तन जर म्हटलं, सप्ताह किती मोठा करा, किती नामवंत कीर्तन करा ना, किती नामवंत कथा करा ना, पण भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राशिवाय आणि काल्याच्या कीर्तनाशिवाय मात्र सप्ताह पूर्ण होत नाही. मंदिर किती सुंदर असू द्या, कळसाशिवाय मंदिर पूर्णत्वात जात नाही. सांगण्याचं तात्पर्य, आता कुठलंही क्षेत्र असू द्या, पा वारकरी संप्रदाय इथंच एकमेव क्षेत्र असं राहिलंय. कुठल्याही क्षेत्राचा व्यक्ती आला तरी सुद्धा मान सन्मान, मोठेपणा, किती गरीब किती श्रीमंत, सगळ्या गोष्टी विसरून भगवान परमात्माला समर्पण करतोय. प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवीला चिला पाया उभारिले देवालयात, ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एक नाथ, खांब दिला भागवत, तुका झालासी कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ती कुळा पावन तो देश, पवित्र ती कुळा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, कोणी वारकरी संप्रदायाचा पाय, कोणी खांब आहे, तर कोणी कळस आहे. देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. शुद्ध भाव असल्याशिवाय देवाची प्राप्ती कधी होत नाही. जगाचा मालक भक्तांकरिता काय करतो? 7 दिवस किती कीर्तन आहे का, पण जागराच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जगाच्या मालकाकडे काय मागावं समजलं पाहिजे. पण आजच्या दिवशी फक्त भगवान कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारण करायचं, आचरण करायचं. संतांनी वर्णन केलंय कृष्णाचा उच्चार, रामाचा आचार आणि हरीचा उच्चार जर कंठात असेल तर नक्कीच भगवान परमात्माची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण कृष्णाचं फक्त उच्चारण करायचंय, गोपाल कृष्णाच्या चरित्राचं. सांगण्याचं तात्पर्य कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठलीच गोष्टीची अपेक्षा न करता भगवान परमात्माला अखंड अविरतपणे ज्यांनी कंठामध्ये नामस्मरण धारण करावं. अखंड नामस्मरण धारण केले, कधीच काही मागितलं नाही.
माणूस एवढा स्वार्थी, आज कुठलाच माणूस कुठलंच काम स्वार्थाशिवाय आपण करत, काम कुठलंही करा. आता कीर्तनाकरिता आलाय तुम्ही काल्याच्या, फुकट थोडी आलाय. कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्हाला माहिती महाप्रसाद आपल्यासाठी काहीच नसतं तरी एवढी सुद्धा संख्या राहिली नसती. सांगण्याचं तात्पर्य कुठलाच व्यक्ती स्वार्थाशिवाय कुठलं काम करत नाही. पण तरी सुद्धा सांगू, साधू संतांनी कुठलीच अपेक्षा नाही केली भगवान परमात्मा, अखंड नामस्मरण करत राहिले. त्याच्याही पुढे उलट भगवान परमात्माला प्रार्थना करावी, काहीतरी मागा, काहीतरी मागा. बरं, मागायला सांगितलं तर नामदेव महाराजांनी पंढरीश पांडुरंग परमात्माला मागितलं काय? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीचे दासा. मागितलं पण अकल्प आयुष्य द्या, अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतायत त्यांना. मागितलं पण काय? हेच दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा देवा, माझे मन लागो तुझे संसार व्यसनी. मागितलं, भगवान परमात्माने विनंती करावी, तू कोबा मागा ना काहीतरी, मागण्याची आस पाही मुखाकडे, काहीतरी मागा. पण तुकोबाईंनी सांगावं देवा काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत. उचित मागणं कुठलं, अनुचित मागणं कुठलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. महिला मंडळ, दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं, उचित मागणं की अनुचित मागणं? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ तुम्हाला. उचित मागणं की अनुचित मागणं? उचित मागणं, बरोबर. त्याच बाईनं पेरणीच्या वेळेला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं, नाही का वल्ल्या फोकाने घालायला पाहिजे तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात, आई बियाणाची सुविधा करावी लागते. बरं, उचित मागणं कुठलंय? जगाच्या मालकानं आत्या धरलाय, आत्या आगा अशी भावनिक होऊ नको, काहीतरी माग. पण कोणत्या आत्याने मागितलं, देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ती सुखच नकोय, ज्या संकटात ज्या दुःखात अखंड आमच्या सोबत राहशील ना, अखंड संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहिले, 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावाडी रे. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाडोनी करी. देव भगवान परमात्मा प्रत्येक काम करतो, पण अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. सोमवारच्या दिवशी संगमेश्वराचं सुंदर मंदिर आहे. पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात येता का? 1 लोटा जल, सब समस्या का? तुम्हाला काही टेन्शन आहे का? काय एवढे उदास तोंड कोण घेऊन बसले? असं करा नाही तर असं काहीतरी तो करा, म्हणजे मला कळेल तुम्ही कीर्तनात आहात म्हणून. येता की नाही सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात? पाणी घालता का? एखादी बाई 2 तास पूजा करते बियाणीता, एखादी बाई 2-4 तास पूजा करते, एखादी बाई 1-1 तास पूजा. बरं, पूजा करू नये या माताची मी नाही, 2 नाही 4 तास पूजा करा. किती? 4 तास. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्या महादेवाची 4-4 तास पूजा केली संगमेश्वराची, 4 तास. आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? तो महादेव प्रसन्न होईल का आपल्याला? बोला ना. यासाठी काय पाहिजे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात यायला. किती गाड्या तुमच्याकडे, किती पैशावले तुम्ही, किती बंगले तुमच्याकडे, नाही. भगवान परमात्माला भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली देवा. त्याच्या पुढे सांगू, पांडवांकडे ज्या वेळेला पांडवांची शिष्टाई करण्याकरिता भगवान परमात्मा दुर्योधनाकडे आले. दुर्योधना, अरे 5 पांडवांना फक्त 5 गाव दे. देवा सोयीच्या टोकावर बसेल एवढी जमीन नाही भेटणार. निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. जिथे माझ्या भक्ताचा अपमान आहे म्हणे, तिथे पाणी काय, अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करू शकत नाही. भगवंत निघाले. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भावागार नाही होवे, चल विदुरा घर जावे. माणसानं देवाचं कधीच फुकट खाऊ नये. वर्षभरात तुम्ही खूप पैसा कमवत असाल, दरवर्षी येणारा सप्ताहात 500-1000 रुपये 5000 रुपयाची देणगी द्यायला हरकत. मग देवानं दिलंय, कधीतरी देवाचे नशीब अगदी आपण आभार मानले पाहिजेत. कशामुळं? भगवान परमात्मानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, मागणाऱ्याच्या नाही. मग द्यावं किती, घ्यावं किती, हे भगवान परमात्माच्या हातात आहे. पण प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो, आजपर्यंत कीर्तनकार सांगू सुद्धा थकले. तुम्ही ऐकू म्हातारी झालात. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. पण तरी सुद्धा शेजारच्या बाईला 5 क्विंटल कापूस झाला म्हणून आपल्या पोटात दुखण्यात काही मजा आहे का? बोला ना. अजिबात दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्या दिवशी आपल्याला चांगलं वाटणार नाही, ज्या दिवशी आपलं दुखायला चालू होईल, त्या दिवशी समजून घ्यावं, आता मात्र आपण देवाच्या जवळ कधीच जाऊ शकत नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्या दिवशी आपल्याला चांगलं वाटेल
त्या दिवशी खरी परमार्थाला सुरुवात होते. परमार्थ म्हणजे तरी काय? दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे, हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नसते. सांगण्याचं तात्पर्य अंतःकरणातला भाव शुद्ध होता. म्हणून तर विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला, मनमोहना मुरलीवाला, मनमोहना मुरलीवाला, शुद्ध भाव असल्याशिवाय देवाची अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांच्या प्रत्येक मनोकामना भगवान परमात्माने पूर्ण कराव्यात. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहे. तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा. तुम्ही पहा मंदिर किती सुंदर असेल. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, सप्ताहाची सुंदरता काल्याच्या कीर्तनावरून, माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा नसेल तर कनेर गावात लोक म्हणतात काय लगतं नाही घेऊन बोलतात. एकमेकीच्या नाकाकडनं पाहू. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. बाई दिसायला काळी सावळी का असं पण नाका डोळ्यात चांगली असावी. पहिल्या काळात म्हणायचे नाका डोळ्यात चांगली असावी. आता नाही एवढं लक्ष दिलं जात, कारण पहिल्या काळात पोरी भेटत होते. आता पहिलं पोरगी पाहायला गेलं तर पोरग म्हणायचं पोरगी काळी आहे, पोरगी गोरी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी बुटकीचे. आता म्हणतो बांगी का असं ना बघा भेटच नव्हतं करणार काय. गावागावात टेम्पो तुमच्याकडे पाहतात का पोरी? कन्नर गाव नका भेटतात का? तुमचे तोंडच सांगत मला तुमच्या पोरायचे राहिलेत म्हणून. अशी लोड मध्ये बसते. सांगण्याचं तात्पर्य नाकाला शेंडा असावा. तो तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा घेतला किंवा तुका राम नाम घेता काप्य. तुकोबारायांनी यमुनेवरती पाणी आणण्याकरिता गेलेल्या एका गवळणीला पाहिले. ती गवळण अशी बसलेली होती. तुकोबाराय विचारतात हे भाग्यशाली गवळणी, सगळ्या गोष्टी घर प्रपंच संसार सगळ्या गोष्टी विसरल्यासारखी, देहभान विसरल्यासारखी काय बसली? तुकोबारायांना ती गवळण सांगते महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले माझे
सांगते तो खूप बरा आहे. त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केले. हरिणे माझे हरिये चित्त भार वित्त विसरले. त्या श्रीहरीनं चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरले. आता ऐका, प्रपंचामध्ये वित्ताची, परमार्थामध्ये चित्ताची, शरीरामध्ये पित्ताची गरज असते. शरीरातलं पित्त जास्त झालं तर माणसाला चक्कर येते, तेच पित्त कमी झालं तर माणसाला कोप आल्यासारखं करतात. त्याच्या पुढे प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा असेल तर किंमत, नाही तर लोक कवडीची किंमत देत नाही आपल्याला. तुम्ही पहा, पाहुणा नसल तरी सुद्धा पैशाने श्रीमंत असल, पाहुणा नसला तरी लोक म्हणतात हा आमच्या जवळचा पाहुणा लागतोय. नातं असलं आणि खाण्याची पंचायत असेल तर पाहुणा असून सुद्धा कोणी मान्य करत नाही. आमचं लांबून नातं आहे म्हणे, लांबून लांबून नातं आहे. कधी पैशाला किंमत आहे. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. खूप श्रीमंत असेल तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ, त्याच्यापेक्षा गरीब असेल तर परशुराम जी शेठ काढून घेतात. आणि सगळ्यात शेवटी जर खरोखर गरीब असेल, खाण्याची पंचायत असेल, लोक परीक्षा मानायला सुद्धा माझं पुढे पाहत नाही. पैशाला किंमत आहे सध्याच्या काळात. बरं पैसा सर्व मान्यता आहे जगली. पैसा असेल तर किंमत आहे. पैसा पैशाच्या जागेवर असावा पहा. पण कलियुगामध्ये एवढ्या बिकट परिस्थिती आल्यात सध्याच्या काळात पाहिलं तर. भावाला बहिणीचं नातं कळत नाही, सख्या भावाला भावाचं नातं कळत नाही, बहिणीला भावाचं नातं कळत नाही. कशामुळं? पैशामुळं. गरीब घरची बहीण असेल आणि श्रीमंत घरचा भाऊ असेल तर 10-10 वर्ष भाऊ कधीच बहिणीचा उंबरठ्या ओलांडून जात नाही. त्याला पंचायत पडते आपली बहीण आपल्याला काही दोन मागते की काय. तर भावाला तरी कसं बहिणीवरती नितांत प्रेम करावं. या कलियुगामध्ये एवढी वाईट परिस्थिती आली की सख्खी बहीण मायबाप निघून गेल्याच्या नंतर सख्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागते. कसं नातं टिकून राहणार आहे? संतांनी वर्णन केलंय, नातं जपलं तर टिकल, ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही. रहीमन धागा प्रेम कामात खिचो कट जाय, कटे बीतो जुटे नाही, जुटे बीतो बीच में गाठ बन जाय. जास्त दोरा उडला तर तुटतो, परत जोडता नाही येत. जरी जोडण्याचा प्रयत्न केला तर मध्ये गाठ पडल्याशिवाय राहत नाही. प्रपंचामध्ये पैशाशिवाय प्रपंच होत नाही. पैसा महत्वाचा आहे, पण पैसा हा पैशाच्या जागेवरती असला पाहिजे. मग पैसा कमवायचा आहे, कुठल्याही गोष्टीने कमवायचा का? संतांनी वर्णन केले, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. लोकांच्या मुंड्यावरून कमवली प्रॉपर्टी काही कामाची नाही. काही लोक पहा, याचं वाटोळ करतील, त्याचं वाटोळ करतील, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. अशाने 3-3 मजली जरी बिल्डिंग बांधली, 50-50 एकरचे मालक असले तरी संध्याकाळच्या टायमाला किसन महाराज 3-3 झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोपा लागत, उठून बसत, झोपा लागत नाही. दिवसभर कष्टाने पैसा कमवलेला असू द्या, दिवसभर रोजानं काम करू द्या, संध्याकाळी अर्धी भाकरी खाऊन आनंदानं झोप घेत. का? कर्म चांगलं असावं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जरा संधान अनितेने कमवून आणलेला सोन्याचा टोप एकदाच राजा परीक्षितने डोक्यात घातलाय तर कलीनं प्रवेश केलाय. अनितीने कमवून आणलेल्या धनामध्ये कलीचं वास्तव्य आहे. त्यासाठी माणसानं नीतीने धन कमवलं पाहिजे. नक्कीच आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पाठीमागे कोणाचा रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. तर ती प्रॉपर्टी, तर ते धन कामाचं आहे. नाहीतर अनितीने कमवून आणलेलं धन काही कामाचं नाही, अशांततेचं लक्षण आहे. घर किती मोठं असू द्या, पण समाधान सुख नाही विकत आणता येते. पैसा कमवणं तुमच्या हातात आहे, पण घर सुखी समाधानी राहील कसं, तुम्ही पैसा आणता कुठल्या मार्गाने याच्यावरती अवलंबून असतं. बंगला खूप मोठा बांधाल, पण त्या बंगल्यामध्ये प्रसन्नता आणण्याचं काम या महिला मंडळांच्या हातात आहे. कारण घरातली लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. रोज जर मालक कामावरून येण्याच्या अगोदर घरात भांडण क्लेश तंटा होत असेल, आलेली दारापर्यंत लक्ष्मी आलेली सुद्धा परत निघून जाते. दारिद्र्यता येण्याचं सगळ्यात मोठं लक्षण सांगितलंय. रोज संध्याकाळच्या वेळेला भोजन झाल्याच्या नंतर घरातली बाई जर खरकटी भांडे एखाद्या पातेल्यात भरून ठेवत असेल, का तर सकाळी घासू, सगळ्यात लवकर दारिद्र्यता त्या गोष्टीने येते. पहा, घरामध्ये क्लेश भांडण तंटा वाद नसावा. आणि शिवमहापुराण कथेत सांगितलंय, दारिद्र्यता नष्ट व्हावी, पितृदोष, काल सर्पदोष, वास्तुदोष या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर स्वयंभू शिवलिंगाचं पूजन करायचंय. स्वयंभू म्हणजे नाही घडविला नाही बैसविला अशा शिवलिंगाचं, जे स्वतः भूगर्भामधून प्रकट झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे,
घरामध्ये धन कमवून आणि आपण ते नीतीनं कमवलेलं असावं, त्याशिवाय पैसा टिकून राहत नाही. म्हणून प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, तशीच परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसेल तर चित्त नाही ना मी तरी तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यक्त. माणसाचं चित्त जागेवर असावं. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे, प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, तशी शरीरामध्ये पित्ताची गरज आहे. परमार्थात चित्त का असावा तर तुम्हाला जर विचारलं महिला मंडळ तुमच्या चित्तात परमार्थ आहे की प्रपंच आहे, काय सांगाल? थोडस चुळबुळ असं बडबड बंद करा जरा. मला माहिती तुमचं चित्त सध्या पंक्तीला काय असेल याच्याकडे, असं करू नका. हा, चित्तात प्रपंच की परमार्थ आहे? गंगू नवशिरा दाता केसरबाई मंजुळा, आपल्या चित्तात परमार्थ आहे का? हा हा, आताशी खरं बोलल्या बियाणी, काय बियाणी खरं बोलल्या बा. बऱ्याच जणी सांगितले इकडे तोंड हलवली दिसते आमच्या चित्तात मध्ये परमार्थ आहे. बरं, चित्तात परमार्थ आहे हे तर मान्य आहे. मला सांगायचं तुम्ही हरिपाठातला 5 नंबरचा अभंग कुठला आहे? हरिपाठातला 5 नंबरचा अभंग सांगाल मला तुम्ही, पण अर्ध्या तासाने विचार करून सांगावं लागेल. त्याच्या पुढे सांगते तुम्हाला. पण आपल्याला जर इथं बसल्या बसल्या इथं कुठल्याही बाईला जर विचारलं ताई तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे ठेवलाय, सांगाल की नाही? साखरेचा डबा. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही इथे बसाल, मी फोनवरती घरी जाऊन स्वयंपाक बनवते, तुम्ही मला फोनवरती सांगाल कुठे काय ठेवलंय नेमकं. सांगण्याचं तात्पर्य चित्तात प्रपंच आहे की परमार्थ या गोष्टीचा विचार करायचा आहे. बरं, चित्तात प्रपंच असू द्या, पण त्या प्रपंचामध्ये स्वतःला किती गुरफटून ठेवायचे आपल्या हातात आहे. संतांनी वर्णन केले प्रपंच करून एका करावा तो खूप आहे. सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. प्रपंच करा आपण पक्षी अंगणी उत्तरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी. तुम्ही जर उन्हाळ्याच्या दिवसात गहू जर दारात किंवा गच्चीवरती वाढण्याकरिता टाकले, 2-4 चिमणी आल्या 2-3 गोण्या घेऊन आल्या का तर 2-3 वर्षाचं एकच घेऊन जाऊ, असं कधी पाहिलंय? जेवढं लागल पोटाला तेवढंच खातात आणि तिथूनच दाण टिपून निघून जातात. सांगण्याचं तात्पर्य प्रपंचात राहावं. कसं राहायचंय? संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे. प्रपंचात राहायचंय पण अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय. चित्ताचं हरण केलं होतं गोपिकांच्या. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा आणि देहभान विसरून जायच्या. जगाच्या मालकाला पाहिलं तर देहभान विसरून जायच्या. मुरलीचा ध्वनी कानावरती पडला तर घरातला हातातलं काम टाकायच्या आणि भगवंताच्या दिशेने निघायच्या. आपल्याही चित्ताचा हरण व्हावा असं वाटत असेल तर तेवढं भगवंताला समर्पण करावं लागतंय. समर्पण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कधीच नाहीये. मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा, गवळणींनी हातातलं काम टाकावं. एक गवळणतर मालकाने सांगितलं भूक 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 लागली म्हणून तिने जेवणाचं ताट तयार केलं. तेवढ्यात भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. तिने भोसाचं टोपलं मालकासमोर मांडलं आणि मालकाचं जेवणाचं ताट गाईच्या समोर नेऊन मांडलं. का? मुरलीवरी माझा देव वाजडे हरीच्या मुरलीवरी जीव जडे कसली जीवाला फूल पडे, कसली जीवाला फूल पडे, कसली जीवाला फूल पडे.
देहभान विसरून जावं गवळणी. एका वेळेला राधा राणीला सासूबाईंनी सांगितलं जा म्हणे घुसळण कर. घुसळण करायला सांगितलं, पण डेऱ्यामध्ये ज्या वेळेला दही टाकण्याच्या अगोदर भगवान परमात्मानं रूप दाखवलं, चमत्कार केला. राधेला दर्शन झालं. राधेला दर्शन झाल्याबरोबर राधानं रिकाम्या डेऱ्यातच घुसळण करायला चालू केलं. सासूबाई आले म्हणजे राधे काय करते? सासूबाई ते भगवान परमात्मानं हरीला पाहुनी बोलली चेता, हरीला पाहुनी बोलली चेता, मंदिर घुसळी देणारिता, मंदिर घुसळी देणारिता वाऱ्याने कुंडल हले 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 डोळे मोडी तरारा चाले 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 डोळे मोडी तरारा चाले. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा, देवान विसरून जावं. त्या भगवान परमात्माला श्री हरीनं गवळणींच्या चित्ताचं हरण केलेलं. बाजारामध्ये जर दही दूध लोणी विकायला गेल्या ना, दही घ्या दूध घ्या नव्हत्या म्हणत. कोणी कोणी दामोदर घ्या, कारण त्या श्री हरीनं चित्ताचं हरण केलेलं आहे. तरुण गवळणी भगवंताला पाहायला जायचं. एका वेळेला एका म्हाताऱ्या गवळणीची इच्छा झाली, मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा, भगवंताला पाहण्याकरिता निघाली. जात असताना पाहिलं, पण म्हणे तरुण गवळणी कशा जातात? ओठो पिकुंकू सुंदर श्रृंगार करून निघाले. म्हणून तिनं सुंदर श्रृंगार केला. सुंदर अशी लग्नात आलेली तिची साडी घातली. तिचं नाव होतं मालू. मालूनं घातला तिच्या लग्नातला शालू, पण घातला उलटा घातला. मालक म्हणे मालू तू घातला लग्नातला शालू पण उलटा घातला, सोयीचा कर. ते म्हणे मालक तू शालू सोयीचा करण्याच्या नादात हा जीव निघून गेला तर तो काना पाहायचा राहून जाईल. राहू दे म्हणे, आल्याच्या नंतर सोयीचा करल. निघाली. ओठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली मैं, सिर पर काजल लगाती चली, मुरली के नाद दीवानी बनी गौड़, मुरली के नाद दीवानी बनी गौड़. गौड़ सांगते तुको बरायला तुको बराय. त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली आहे. पैसा धन दौलत प्रॉपर्टी कुठल्याच गोष्टीची जाणीव माझ्या डोक्यात नाहीये, कुठल्याच गोष्टीची कल्पना मला नाहीये. श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली आहे. धन कुठे काय, पैसा कुठे काय, कुठल्याच गोष्टीची जाणीव मला नाहीये, डोक्यात कुठलाच विचार नाही. मी घरी जाऊन काय करू? अभंगाचं दुसरं चरण. Ah
गवळण सांगते महाराज, त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलं. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेली आहे. चित्त जागेवर नसेल तर कुठलंच काम आपणही करू शकत नाही. माझ्या चित्तात होतं कीर्तन करायचं म्हणून चालू आहे. कधी कधी पाहा तुम्ही, एखाद्या बाईला लेकरू कडेवरती असतं, चित्तात नाही पण तिच्या लेकरू कडेवरती असतं, पण पूर्ण गावात चक्कर मारते, का माझा मुलगा पाहिला, माझा मुलगा पाहिला का. मुलगा कुठं? कडेवरती. एका बाबानं पूर्ण घरात चष्मा शोधला. नातवाला बोलायचे, सुनबाईला बोलायचे, पत्नीला बोलायचे, तुम्हाला काही कळतं का, माझ्या वस्तूंनी ठेवतच नाही. म्हातारपणाला कोणी कोणाचं नसतं, कोण म्हातारं बोलायचं. असं बोलता बोलता म्हातारं म्हणे पेपर वाचायची वेळ झाली म्हणे. 12 वाजले, सकाळी 10 वाजता पेपर वाचत असतो. 2 वाजले, अजून कसा चष्मा सापडेना. पोराने खवळलं म्हातारं, तुम्हाला सांगतो ऑपरेशन करा डोळ्याचं, पण माझ्या काय डोळ्याचं ऑपरेशन करायचं तुम्हाला कळना, मला दिसत नाही, चष्मा हरवला, चष्मा हरवला. नातू बाहेर खेळायला गेलेला होता, खेळून आला आणि म्हाताऱ्याचा दांगडू चालू, चष्मा हरवला, चष्मा हरवला. नातवाचं गेलं लक्ष म्हाताऱ्याच्या डोक्याकडं. म्हणे बाबा हा चष्मा ते पान म्हणे तुमच्या डोक्यावर वरती. सकाळपासून म्हातारं काय शोधत होतं? चष्मा शोधत होतं, पण चित्त जाग्यावरती नाहीये ना. सांगण्याचं तात्पर्य चित्त जागेवरती होतं म्हणून कीर्तनाकरिता आलाय. चित्त जागेवरती म्हणून तर कीर्तन ऐकू शकता. चित्त जागेवर नसेल तर कुठलंच काम आपल्याकडून होणार नाही. गवळण सांगते मग माझं चित्त जागेवर नाही, घरी जाऊन काय करू. बरं, जरी घरी जाण्याचा मी प्रयत्न केला, लोकांना किती स्वतःचं दुःख लोकांना जर सांगण्याचा प्रयत्न केला, या कलियुगात लोकांची नीतिमत्ता आहे, आपलं दुःख लोक रडून ऐकतील, पण जगाला हसून सांगितल्याशिवाय राहत नाही. गवळण सांगते माझं दुःख सांगण्याचा प्रयत्न केला, लोक रडून ऐकतात, पण हेच दुःख माझ्या घरी जाऊन सांगतील, माझ्याबद्दल काहीतरी अपशब्द बोलतील, माझ्याबद्दल काहीतरी वेगळं सांगतील, मग माझे घरचे मला घरात घेणार नाही. माझ्या घर तर माझ्या विरोधात काहीतरी बोलतील, पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी. त्यामुळे कायम सांगतात साधू संत, स्वतःच दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगावं. जगाच्या मालकाशिवाय जगात आपलं कोण नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे नाही रे, नाही कुणाचे कोणी. जगात आपलाय कोण? विठ्ठल माझा 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 मनाना म्हणतात सगळेजणी पाठीमागं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. परत विठ्ठल. आता खरं वाटायला लागलं तुम्हाला भूक लागले झालं. देवाशिवाय आपल्या कोणी संतांनी वर्णन केले. देव पावयासे गेलो तेथे देवाची होण्यातील सोड चालू राहतो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी संकटाचे निवारण करतो, पण देवाला समर्पण करावं लागतं. बरेच लोक सांगतात आई कुठल्या जन्माचं पुण्य काय माहिती, मरता मरता वाचलो. याला कारण तेच आहे, भजन केलेलं असेल कधी ना कधी तरी तुमच्या कामी येईल. एखाद्या बाईला 15 वर्षापासून रोज हरिपाठ करते, काकडा करते, आणि घरात जरी एखादी घटना घडली ना, उदाहरणार्थ मालकाला काही झालं अथवा मुलगा आजारी पडला किंवा मुलाला काही झालं, तर महिला मंडळ 15 वर्षापासून चालू असलेला हरिपाठ काकडा बंद करतात. का तर म्हणे देवानं कुठे आपलं चांगलं केलं, स्वतःचं कर्म स्वतः नाही, स्वतःचं कर्म स्वतःला चुकवावं लागतं. तुम्ही चांगलं कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला चांगलं भेटेल, मालकाने वाईट कर्म केलं त्याचं फळ आपोआपलं भेटणार आहे. पण नामस्मरण करावं, केसाला धक्काही लागत नाही,
अपघातामध्ये कधीच मृत्यू होत नाही. संतांनी वर्णन केले, माऊली ज्ञानोबा सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. ती गवळण सांगते, माझं दुःख लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, लोक हसून ऐकतील, पण माझ्या घरच्याला माझ्याबद्दल काहीतरी कान भरून देण्याचं काम करतील. मग काय करावं तुकोबाराय सांगतात, ए भाग्यशाली गवळणी, ज्या श्रीहरीने तुझ्या चित्ताचं हरण केलं, ज्या श्रीहरीला तू पाहिलंय, तू त्याच ठिकाणी निवंत राहा आणि त्याच श्रीहरीला वारंवार पाहत राहा. तू कामाने निवांत राही. पाहिले पायी परतुनी. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, माझ्यासोबत टाळी वाजवायची. ज्या वेळेला पाहतो इथून पुढे भगवान परमात्माचं चरित्र आपल्याला पाहायचंय. जगाच्या मालकानं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोगोळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोगोळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोगोळी. भगवान परमात्मानं गोकुळात कुठलं चरित्र केलं ते आपल्याला पाहायचंय. उग्रसेन नावाचा राजा आहे, त्याचा मुलगा कंस. कंसानं स्वतः स्वयंघोषित राजा होण्याकरिता स्वतःच्या पित्याला म्हणजे उग्रसेन राजाला बापाला बंदी शाळेमध्ये कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं. बापाला बंदी शाळेत डांबून ठेवलं. आणि ज्या वेळेला सगळीकडे मथुरेमध्ये चर्चा चालू झाली, एवढा दुष्ट एवढा राक्षसी प्रवृत्तीचा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा पोरगा नाही जन्माला आलेला तर पुढला, सगळीकडे कंसाची वाईट चर्चा चालू झाली. आता पहा तुम्ही, लोक असे आहेत पहा, एखाद्या माणसाने किती वाईट काम केले, एखादं चांगलं काम केलं तर लोक इथून पाठीमागं केलेलं वाईटपणा निघून डोक्यातून काढून टाकतात. कंसाला वाटलं आता हेच वाईटपणा काढून टाकण्याकरिता काय करावं, म्हणून कंसाची चुलत बहीण देवकी माता तिचं लग्न करण्याचं ठरवलं. आता लग्नाची तयारी चालू होती. एवढा उत्साह, 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू. एवढा सोहळा थाटात पार पाडणार. मथुरेतल्या प्रत्येक बाईला वाटायचं लग्न भाऊ असावा पण कंसासारखा. काय भाऊ म्हणे, काय थाटात बहिणीचं लग्न पार पाडतोय, भाऊ असावा तर कंसासारखा. लग्न सोहळा पार पडला. लग्न पार पडल्याच्या बरोबर कंसानं सांगितलं वसुदेवजींना, माझ्या बहिणीला सासरी सोडण्याकरिता मी स्वतः रथाचं सारथ्य पण करणार. मग काय करावं, कंसानं रथाचं सारथ्य पण करत निघाला. मथुरेवरून काही अंतरावरती तो रथ आला तर सोसाट्याचा वारा सुटला. विजेंचा कडकडाट चालू झाला. मुसळधार पाऊस चालू झाला. तेवढ्यात आकाशवाणी झाली की दृष्ट कंसा, ज्या देवकीला तू रथात घेऊन सासरी सोडण्याकरिता निघालाय ना, तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. त्या क्षणाला म्यानातून तलवार काढली, मानेवरती वार करणार तर वसुदेवजींनी हात जोडले. वसुदेवजी सांगतात, कंसा अरे देवकीनं काय वाईट केले तुझं, हिच्या पोटी 8वा पुत्र तुझा काळ आहे म्हणे. आम्हाला जेवढे मुलं होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करू. कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं. कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं. पहिला मुलगा जन्माला आला, कंसाच्या स्वाधीन केला. कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाय. वचनाला जागी राहणारी देवकी मातेने त्या छोट्याशा गोंडस बाळाला कवटाळून घेतलं. पण वसुदेवजींनी सांगितलं होतं कंसाला, आपण शब्द दिलाय तो शब्द पाळला पाहिजे. तो छोटासा बालक घेऊन निघाले. राजसिंहासनावरती बसलेला कंस पाहिला, त्याच्या हातात ते छोटस बाळ दिलं. किलकिले डोळे करून ते बाळ पाहू लागलं. कंसाचं सुद्धा अंतकरण गहिवरून आलं. कंसाला वाटलं एवढा छोटासा बालक, माझा काळ तर 8वा म्हणे, पहिल्यानं काय केलं, घेऊन जा म्हणे याला. नारद मुनी म्हणतात, ज्यानं स्वतःच्या बापाला बंदिशाळेत ठेवलंय, ज्यानं भगवान परमात्माला गोपाल कृष्णाच्या माता पित्याला बंदिशाळेत कारागृहात ठेवलंय, असा जर हा हरिभक्त पर्यंत होत गेला तर याचा पापाचा गडा भरणार नाही. मग गेले आणि नारद मुनींनी सांगितलं, कंसा अरे पहिल्याकडून मोजला तर 8वा आहे, पण 8व्याकडून मोजला तर पहिला 8वा आहे. भगवान परमात्माची लीला आगाध आहे, सांगता येत नाही पहिला कुठला 8वा कुठला. पायाला पकडलं, शेळीवरती आपटलं. छोट्याशा गोंडस बाळाच्या चिंदड्या झाल्या. 9 महिने 9 दिवस तो गोळा पोटात जिनं सांभाळाय. ते देवकी मातेची अवस्था फार बिकट झाली. पण देवकीला माहिती होतं असे अजून 6 जन्माला घातले तर तेव्हा कुठे 8वा जन्माला येणार आहे.
6 मारले कंसानं, 7वा योग मायेनं रोहिणी उदरी निघून घातला आणि 8वा अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता बरोबर भगवान गोपाल कृष्णाचा जन्म होतोय. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान जन्माला आले पण 8 वर्षाचे म्हणून. आल्याबरोबर मोठ्या माणसासारख्या गप्पा मारू लागले. देवकी माता म्हणतात असं लहान लेकरू कुठं करतं का? मग लहान लेकरू काय करतं? ज्या वेळेला छोटस रूप धारण केलं पण अगोदर सांगितलं होतं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. टोपलीत घेऊन मला नंदाच्या वाड्याला घेऊन चला. वसुदेवजीने टोपली घेतली, भगवान परमात्माला त्या टोपलीत घातलं आणि यमुना मैयातून प्रवेश करणार. मोह माया सगळीकडे पडलेली होती. मायेनं जेवढे शिपाई पहारेकरी मूर्छित होऊन पडलेले होते, आपोआप फुलांचा सडा पडला. सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला, पुष्प वर्षाव केला आणि हातातल्या पायातल्या आपोआप बेड्या गळून पडल्या. जेव्हा यमुना मैयात प्रवेश केला, प्रवेश केल्याबरोबर पाणी कमी नाही वाढत होतं. जसं जसं पाणी वाढेल भगवंताला काळजी पडली. नाका तोंडात पाणी गेलं तर माझं गोकुळात जायचं राहून जाईल. भगवान परमात्माने विचार केला, कारण यमुना मैया विचार करत होती, माझं सौभाग्य माझ्या पात्रातून चाललंय म्हणे आणि मला दर्शन देत नाही. भगवंतानं उजवा पाय काढला, उजव्या पायाच्या अंगठ्यानं यमुना मैयाला दर्शन दिलं आणि जाण्याकरिता रस्ता दिला. जसा गोकुळात प्रवेश झाला, वसुदेवजींनी तिथून मायेला घेऊन आले. दुसऱ्या दिवशी पाण्यातही जेवणातही कुठेही गेलं तरी त्या कंसाला फक्त 8वाच दिसायचा. 8वा त्याचा काळ त्याला दिसायचा. भोजनाचं ताट आलं तर ताट फेकून द्यायचा, कोणालाही जवळ घेत नाहीये, त्याची मानसिकता ढासळलेली. 8वा मायेला दुसऱ्या दिवशी पाहिलं म्हणे 8वा जन्माला असेल, पण 8वा नाही तर 8वी होती. 8वी पाहिले, हाताला पकडलं, गोल फिरून शिळेवरती आपटणार. हातातून माया सटकली. सांगितलं, ए कंसा, अरे पाप्या मला काय मारतोस म्हणे, तुला मारणारा सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलाय. इकडे गोकुळामध्ये जसा प्रवेश झाला, एवढा आनंद प्रत्येक गवळणींनी सांगावं. गवळण म्हणती हो नंदाजीला सांगायच्या, नंदाजी बधाई हो, आपको लाला भयो ये मुलगा झालाय. नंदाला एवढा आनंद, गोकुळात किती आनंद होता, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद Yeah.
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद गोकुळात एवढा आनंद होता. मला सांगा तुमचंच लेकरू जर बऱ्याच दिवसांनी नवसा सायासाने झाला मुलगा, आनंद वाटतो की नाही? आनंद वाटतो की नाही? बऱ्याच दिवसांनी नवसा सायासाने झाला तर मुलगा. बरं जास्त आनंद झाला तर माणूस काय करतो? आणि त्यातून कुणीच नसा जवळ. लईच आनंद झाला तुम्हाला जवळ कुणीच नाही, माणूस काय करतो खरं सांगा? नाचायला सुरुवात करतो पहिली. भगवान गोपाल कृष्णांनी सुद्धा गोपिकांच्या सोबत रास क्रीडा केलेली, रास लीला केली. आता याच मावशी उठून पाऊल खेळ्या शेजारच्या बाकीमध्ये. आपल्याला तर चांगलं काही जमत नाही, पण लोकांना नाव ठेवायशिवाय अजिबात पडत करमतच नाही बायाला, अजिबात नाही. कसं नाचत आहे मागच्या 2 वर्षापूर्वी कथा होती पा, 4-5 महिला अशा पाऊल खेळायच्या भारी, बाकीच्या फक्त हसत राहायच्या. माणसानं कधीतरी आनंद घेतला पाहिजे महिला मंडळ. कशामुळे सांगू तुम्हाला? ही कथा हे कीर्तन आता हे पुरुष मंडळीच्या मनात आलं, कुठे डीजे समोर जाते 5 मिनिटं नाचून येते. तुम्हाला कुठं जाताच येत नाही, एवढा मोठा खटाटोप तुमच्यासाठी आहे. आणि बऱ्याच जणी म्हणतात मायरा का शेतात गहू येईल, काय सांगू तुम्हाला आता कशाचं येणं होतंय. 7 दिवस वेळ काढायला हरकत नाहीये, क्षण भंगुर नाही बरोबर. बरे सावध सोडा माया आशा. कोण कधी जर काय सांग कीर्तन संपल्यावर तुम्हाला मला माहितीये का आपण छातीत चमक निघालं कधी निघून जाऊ पत्ता नाही अजिबात. त्यासाठी योग्य वेळेत सावध आहे त्या गोष्टीचा आहे त्या वेळेचा आनंद घ्या. भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये आले एवढा आनंद होता. किती आनंद! ज्या वेळेला नंद बाबाला सांगितलं तुम्हाला मुलगा झालाय, नंद बाबा धावत आले. आल्याबरोबर पाहिलं तर वाड्यामध्ये अगोदरच गर्दी होती. नंद बाबा म्हणे मलाही माझ्या मुलाचं मुख पाहायचंय. सर्व सवंगडी म्हणे गोकुळ म्हणे गोकुळवासियाची गोपाळी म्हणे गवळ्यांनी सांगितलं नंद बाबा असे जाणार का, असे जाणार का म्हणे पारूस तोंड जा म्हणे येऊन माझ्या डुबकी मारून या. डुबकी मारून आले. आल्याबरोबर म्हणे आता जाऊ द्या, असं जाता येणार नाही. मग गवळ्यांनी काय करतायत, ठुमका मारतायत म्हणे 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान, हो गए आज जवान. नाच कूदे धूम मचावे, नाच कूदे धूम मचावे, अरे मीठो बोलो बड़े नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. जगाच्या मालकाला पाहण्याकरिता साक्षात भगवान भोलेनाथ आले. महादेवाला आल्याबरोबर पाहिलं साधूचा वेश धारण केलेला, पण भगवान परमात्मावरती अनेक संकट. इकडे तातडीने जेव्हा लक्षात आलं तेव्हा इकडे भगवान परमात्माच्या आनंदाचे भरात कित्येक दिवस निघून गेले. आणि नंद महाराज कर भरण्यासाठी दर धनत्रयोदशीला कुठे जायचे, कंसाकडे. यावेळेस लक्षातच नाही, कर भरण्याकरिता गेले. आनंदाच्या भरात सांगून दिलं कंस महाराज मला मुलगा झाला. कंस महाराजांना मुलगा झाला हे ऐकलं तर 8वा आठवला जेव्हा वसुदेवजी निघून आले. तातडीने मीटिंग घेतली. सर्व राक्षस एकत्रित आले, शकटासूर बाणासूर सगळे तारकासूर एकत्रित आले. त्यामध्ये कंस पाहिलं तर पुतना मावशी होती. पुतना मावशीने सगळ्यात पहिला विडा उचलला. म्हणे महाराज तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका म्हणे, तुमचा काळ आत्ता मारून आले. का? स्तनामध्ये दूध भरलं. मायावी रूप एवढी नक्षत्रासारखी दिसणारी. आणि जेव्हा गोकुळात प्रवेश केला भगवान परमात्माला मारण्याकरिता आली होती, पण सुंदर रूपवान दिसणारी एवढे दागिने अलंकार तिच्या अंगावरती. तुम्ही पहा मोठ्यांचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात आणि गरीबाचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात. आता प्रत्येकाला वाटायचं गोकुळात म्हणे आताच नंद महाराजाला मुलगा झालाय, नक्की त्यांचेच पाहुणे कोणीतरी असेल. हिला न विचारता सगळेजण रस्ता सांगायचे तिला. गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यासमोर आणून सोडला. आवाज दिला, ए यशोदे. आवाज जाणू काय होतं, इकडे पहा थोडं लक्षपूर्वक आहे का. बाहेर येऊन यशोदा मैयाने विचारलं कोण आहात. अगं म्हणे मी तुझी मावशी. तुझी बहीण आहे. तुझी बहीण आहे म्हटल्या बरोबर यशोदा मैया म्हणे मग माझी बहीण मला कशी माहिती नाही. ती म्हणे ते काय झालं, लग्न झालं म्हणे बऱ्याच दिवस झालं, माझ्या सासू सासऱ्यांनी एवढे खडूस म्हणे येऊ दिलं नाही माहेरी कधी. त्याने माझं लग्न झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यानं तुझा जन्म झाला म्हणे. असं
पण माझा जन्म झाला मग तुझी माझी कशी ओळख नाही. पण मला आता समजलं, सासू सासरे माझे वारले म्हणे, आता समजलं तुला मुलगा झालाय म्हणून पाहण्याकरिता आले. पाहण्याकरिता आले म्हटल्यावर मैया म्हणतात एवढ्या वर्षाने मुलगा झाला. अनोखी बाई आहे, बहिणी म्हणती मुलगा दाखव, म्हणती दाखवू कसा. मैया म्हणतात मावशी ताई म्हणे कानात झोपला. लाला झोपला म्हटल्याबरोबर सगळं पाण्यातून भगवंताने ऐकलेलं होतं. भगवंत म्हणे पहिलेच गिरायक आलंय आणि आईने सांगितले झोपला, आपण का झोपा काढायला आलो का. भगवान परमात्माने रडते माझे बाळा समजावी ताराई बा, रडते माझे बाळा समजावी ताराई बा. माझ्याशी खोटं बोलते का, आता म्हणे झोपला काना तर रडतोय. धावत पळत गेल्या. जसं भगवान परमात्माला पाहिलं पुतना मावशीनं तर भगवंताने डोळे झाकून घेतले. कारण कुठलीच मायावी शक्ती ही भगवान परमात्माच्या नजरेसमोर नाही टिकू शकत. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, चुलीवरती भले मोठ्या पातेल्यात दूध ठेवले, दूध वरती जाईल म्हणून पाहण्याकरिता फुंकर घालण्याकरिता गेल्या. पुतना मावशीनं कानाला मांडीवरती घेतलं, स्तनाला लावलं. भगवान परमात्मा रागून अगोदर विष पिलं, नंतर दूध पिलं, नंतर रक्त पिलं. जेव्हा पंच प्राण खेचून घेणार पुतना मावशी मूळ रूपात आली. आकाशात सोड काना, सोड म्हणे खूप त्रास होते, सोड काना. मावशी काना म्हणतात एक तर मी कोणाला पकडत नाही आणि एकदा का धरलं सोडत नाही म्हणे. भगवान परमात्माने पंच प्राण खेचून घेतले आणि दिप्पाड देहाची पुतना मावशी गोकुळाच्या बाहेर मृत्युमुखी पडली, गत प्राण झाली. बोली गोपाल कृष्ण भगवान. मैया धावत पळत गेल्या, कित्येक शिड्यावरती शिड्या लावल्या आणि नंतर कानाला खाली घेतलं. भगवान परमात्मा रडायचे राहिनात, काय करावं. अगोदर महादेव येऊन गेले, पण महादेवाला धक्के देऊन बाहेर काढले शिपाया पारी करायने. जा म्हणे इथं अजिबात नाही जागा. अगोदरच एवढे संकट येतात म्हणे, कोण कोणत्या वेशात कोण कोणत्या रूपात येते पत्ता लागत नाही. यशोदा मैया म्हणे माझा मुलगा दाखवणार नाही. साधू महात्म्याने सांगितलं मी पाहणार. भगवंत रडण्याच्या थांबेला, मग काय करावं म्हणे नजर काढण्याचं काम करा. आता नजर काढायला चालू झाली. कोणाची झाली दृष्टा तुला माझ्या रे नंदलाला, उत्तरी ते निर्मलोना, उत्तरी ते निर्मलोना, पुढे तुझी ओवाळी ते मी काया. भगवंताची नजर काढण्याचं काम तुमच्याकडे काढतात का? नजर काढण्याचं काम माहिती आहे तुम्हाला? नजर काढण्याचं तुम्हाला गंमत सांगते. माझी कथा चालू होती, कथा संपली. दुसऱ्या दिवसाची एक आजीबाई मला म्हणे 85 वर्षाच्या असतील, तोंडात एकही दात नाही म्हणे, ताई नजर काढते तुमची. म्हटलं आजी मला नाही होत म्हणे नजर, नका काढू. नाही म्हणे ताई थांबा थोडं नजर काढते. बरं म्हातारी काही कमी नव्हती, 3.5 क्विंटलच्या पुढं. आता म्हटलं हिच्या पुढं नात्याला लागाव, नजर काढते म्हणे ताई. म्हटलं नका काढू आजी, मला नाही नजर होत. म्हातारी नजर काढायला चालू केलं. गप बसा म्हणे. नजर काढायला चालू केलं. अगोदर आवाज दिला बंट्या. म्हटलं बंट्या कशाला? दगड आण. दगड आणला, दगड असं भिरकीन डोक्यापर्यंत, भिरकीन पायापर्यंत. दगडाला झाली. म्हटलं आजी झालं का? पिंटे. आता म्हटलं पिंटी कशाला? झाडू आण. झाडून नजर काढली. परत आवाज दिला बाळे. म्हटलं बाळी कशा? चप्पल आण. म्हातारीने चप्पल नजर काढली. आता कुठं कुठं जाऊन आली होती चप्पल, काही पत्ता नाही. नाकाला रुमाल लावला. म्हटलं आजी झालं का? नाही म्हणे अजून राहिलंय. मग म्हातारीने 3 वाटीची माती आणली, उतरून टाकली.
परत म्हातारीनं पदर घेतला, पदरानं नजर काढली. म्हातारीला एवढी 4च केस होते. तीच म्हातारीनं अशी फिरवायची. केस नजर झाली. म्हटलं आजी झालं का? आता तर महत्वाचं काम राहिलंय म्हणे. ते नाही का शेवटी म्हणतात आल्या गेल्याचे काहीतरी पुढं तोंडात येऊ काही जात नाही. म्हातारीने केलं तू सगळं मटेरियल माझ्या तोंडाला. तेव्हापासून ठरवलं मी नजर अजिबात काढून घेत नाही. सांगण्याचं तात्पर्य विनोदाचा भाग सोडा. तुम्ही म्हणाल ताई नजर लागते का? या गोष्टीला मी सुद्धा सहमत आहे. कारण माणसाची नजर एवढी वाईट आहे की माणसाच्या वाईट नजरेनं दगड सुद्धा फुटतो. आमच्या परिसरातली घटना आहे. एखाद्या बाईनं अशी एक बाई आहे पहा, तिनं जर तुम्ही करता करता भाजी पाहिली ना, ती दिवसभर तुम्ही ती भाजीच नाही खाणार. तुम्ही जर त्या बाईनं जर ते दूध पाहिलं तर ते दूध खराब झाल्याशिवाय राहत नाही. त्या बाईनं जर एखाद्या गायीने तिच्या वासराला जन्म देताना पाहिलं, वासरू मरत, पण ती गाय अजिबात त्या वासराला पिऊ देत नाही. माणसाची नजर फार वाईट आहे. भगवंताची नजर काढण्याचं काम चालू झालं. आता नजर कोणी काढना, मग साधू महात्म्याला बोलवा. सगळीकडे दौंडी पिटवली. कोणी शिपायाला पारे करणं. नजर काढणारा कोणी आहे का? आहे का कोणी नजर काढणारा? आहे का कोणी? यमुनेच्या तटावरती भगवान भोलेनाथ बसलेले होते ध्यानास्थ. महादेव म्हणे, गोपाल कृष्ण म्हणे तुम्ही काहीतरी लीला करा. आतमध्ये तुमचं दर्शनाला यायचं म्हणे, कोणी येऊ देत नाही, धक्का देऊन बाहेर काढलंय. मग भगवान परमात्मानं लीला केली, रडायला चालू केलं. नजर काढणार कोणी आहे का विचारले. साधू महात्मा नजर काढता का? अगोदर विचारलं महादेवांनी नजर कोणाची काढायची? म्हणे नंदाच्या पोराची. हा म्हणे मग चांगली नजर काढता येते म्हणे मला. साधूचा वेश धारण केलेला ज्या शिपायानं धक्का देऊन बाहेर काढलं, भगवान भोलेनाथ वेशामध्ये साधूच्या त्याच शिपायाला धक्का देऊन आतमध्ये आले. ज्या वेळेला भगवान परमात्मा रडत होते, महादेवांनी स्वतःच्या मांडीवरती घेतलं, तर भगवान परमात्मा रडणारे गोपाल कृष्ण हसायला लागले आणि हसणारे भगवान भोलेनाथ धाई मोकून रडायला लागले. जेव्हा हरिहराचं मिलन झालं, भगवान परमात्माची नजर निघाली. भगवंत हळूहळू वाढू लागले, देव हळूहळू वाढू लागले. तेव्हा भगवान परमात्मा रांगण्याचं वर्णन केलंय. तळवे तळ हात तळहात टेकी तळवे हात टेकी डाव्या त्या गल्लीत जाऊ लागले. जगाच्या मालकाने हळूहळू खोड्या चालू केल्या. भगवान परमात्मा सर्व सवंगड्याने एकत्रित केलं, संघटन केलं. मैयाने विचारावं का ग काना तिकडे आला का? चोरी चालू झाली. गवळींनी म्हणावं यशोदे तू लईल राग, यशोदे तू लईल राग, तुझ्या गाण्याला काही तरी सांग ना यशोदे तू लईल राग. आता आई बा तुम्ही लेकरू किती वाईट असलं तरी आई त्याच लेकराची बाजू घेणार. मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे अंगणी खेळ खेळ कालटकाची गीताळ गे, तुम्ही मोठ्या ढाल जागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. कंदेरगावच्या म्हणून ना गोकुळच्या कशाला, याच्यापेक्षा गोकुळ काय दुसरं असणार आहे का? किती आईनं पालेकराच्या खोड्या सांगितल्या तरी अजिबात स्वतःच्याच लेकराची बाजू घेते, दुसऱ्याच्या लेकराला दोष देणार. मैयाला सांगितलं गवळण म्हणे हिला सांगून उपयोग नाही, माझ्या घरी ये म्हणे, तुला बांधूनच टाकते. भगवंत म्हणे मावशी मला कशाला चॅलेंज केलं म्हणे. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा निघाले तिच्या घरी. निघाले पण सवंगड्याला सांगितलं आज तुम्हाला सुट्टी, आज तुम्ही यायचं नाही, एकटा जाणार. जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. भगवंतानी मुंगसाला सोबत घेतलं. आता मुंगूस आडवं गेलं, तुम्ही महत्वाच्या कामाला निघाले, काय समजता? शुभ शकुन. बरोबर. एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकुन. एखादा व्यक्ती माशाचं जाळं घेऊन आडवा गेला तर शुभ शकुन. हरणाचा कळप आडवा गेला तर शुभ शकुन. तेवढ्यात मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलंच तोंड होतं. माझी दादा कधी कधी सांगत असते चांगल्या कामाला निघाल्यावर मी म्हणते 4 पायाचं पुरलं पण 2 पायाचं फार बेकार आहे.
तुम्ही पहा 5-50 जणांनी किती चांगलं नियोजन करू द्या, एक तरी असतंच, 5च कसं सप्ताह होतोय. आपल्या वाचून राहणार आहे का? पण श्री संत गजानन महाराजांची कृपा कोणावरती होत नाही. वाईट करण्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाहीये. त्यासाठी माणसाला चांगलं करता येत नाही, करू नका, पण कधी आडवा पाय घालायचा नाही अजिबात. भगवंत निघाली मुंगसाला सोबत घेतलं, दही दूध लोणी चोरून खाल्लं, गवळी गवळ्यांच्या बाजीवरती झोपलेल्या दोघांच्या मध्ये मुंगू सोडलं. ते का कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे का? आता रामकृष्ण आले, मुंगू सोडलं. दुसऱ्या दिवशी गवळण आली, सांगू लागली माझ्या गौरीला दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवंतानं अनेको लीला केल्या. चोरी करत असताना सर्व सवंगड्याचं संघटन केलं. गवळ्यांना विचारलं, काय म्हणे तुमची तब्येत अशी कशी? वार आलं तर उडून झालं, दही दूध लोणी एवढं असून खायला भेटत नाही. गवळी म्हणे, नाही ना देवा, सवंगडी सांगतात देवा खायला भेटत नाही. खायचं का म्हणे हो. गवळ्यांनी विचारलं, का देवा? तुझ्या घरचं खाऊ घालणार का? काना म्हणतात, माझ्या घरचं का फुकट आलं का म्हणे? तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. मग रोज घर फोडाफोडी, रोज चोऱ्या चालू झाल्या. भगवंत म्हणे, चोरी करायची. चोरी कशाला? ते म्हणे, मग चोरी करण्यासाठी सराट्याचे काटे, दगड पाहिजे, माती पाहिजे. म्हणे, चाकू नाही, सुऱ्या नाही, सराट्याचे काटे, दगड, माती कशा करिता? भगवंत म्हणे, आपण चोरी करायला गेलो, आतमध्ये डेरा जर बांधलेला असेल शिंक्यावरती, तर गेल्याबरोबर आतमध्ये प्रवेश नाही करायचा, तो दगड फेकून मारायचा. ते दगडात त्या माठातून टंग आवाज आला की समजायचे रिकामाई, आणि बद आवाज आला की समजायचे भरले नाही. मग पुढची प्रक्रिया करायला एक गवळी म्हणे, मग काना गवळण पाठीमागे लागली तर मग काम करायचं, सराट्याच्या काट्यात तिच्या पायाखाली फेकायचं. आणि सराट्याचा काटा असा ज्याला 3 टोक असतात, कसं फेकलं तरी एक टोक उभं राहतं. आपल्या पाठीमागे येणार नाही. बोबडे नावाचा गवळी होता, तो म्हटलं, लाला मग ती जल पप्पल घालणार तर मग काय करायचं? काना म्हणतात, ती जल पप्पल घालणार तर तिच्या डोळ्यात माती फेकायची ना आपण पळून जायचं. भगवान परमात्मा अनेको लीला केल्या. वाकड्या नावाचा गवळी होता, बोलण्यातही वाकड्या, वागण्यातही वाकड्या. वाकड्या नावाचा गवळी म्हणे, काना मग ती जर चष्मा घालणारी तर? काना म्हणे, तर चष्मा घालायला काय कलियुग नाहीये? रोज लोक देवाचं रूप पाहतायत उठल्यापासून झोपेपर्यंत. इथं चष्मा कशाचा? चष्मा लागलेल्या माणसाची फार बिकट परिस्थिती सध्याच्या काळात पाहतो मी. किशन काका तुमचं सोडून सांगते मी. 6 वर्षाचा पोरगा तुम्हाला सांगते सध्याच्या काळात 4 आणि 5 वर्षाच्या पोराला सुद्धा बाटलीच्या बुड्या एवढा जाड चष्मा आहे मारला होता. बरं ते शाळेत गेलं, एके बेंचवर दोघं, आणि ते म्हणतो, बाळ्या अरे आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? बरं मॅडम का चांगली होते का? मॅडम म्हणते, पिंट्या तुम्ही एका बेंचवर 4 कसे? रेंज मध्ये राहा म्हणजे कळतो. भगवान परमात्माने अनेको लीला केल्यात. बोबड्या नावाचा गवळी भगवान परमात्मावरती रुसला. जेव्हा तो स्वतःच्या घरी जाऊन बसला, सुदाम्याला पाठवलं, वाकड्याला पाठवलं, पेंद्याला पाठवलं, पण तरी सुद्धा येत नाही. शेवटी बोबड्याला बोलवण्याकरिता भगवान परमात्मा गेले. बोबड्या अरे चल ना. बोबड्या सांगतो, मी
टाळ्या वाजल तरी लोडमध्ये कोण बसला तुम्ही अशी फुकटच्या टाळ्या वाजल काय अडचण आहे का माझं दादा मी पैसे आधीच ठरवून आले तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात मोकळे मनाने टाळ्या तरी कधीतरी वाजायला पाहिजे जरा उन्हाच तोंड घेऊन नाही बसायचं पाहते भगवान परमात्माने अनोख लीला केल्या ज्या वेळेला जगाचा मालक खोड्या करत असताना शेवटची खोडी सांगितली जाते जी प्रत्येक काल्याच्या कीर्तनात सांगावी एक गवळण म्हणे एकाला माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते भगवान म्हणे मावशी मला कशाला चॅलेंज केलं दुसऱ्या दिवशी तिच्या घरी दही दूध लोणी चोरून खाल्लं गाडी वेलीची गाठ बांधली पहिल्या काळात महिला मंडळी पहाटे लवकर उठायच्या तशी गवळण सकाळी लवकर उठली उठल्याबरोबर तिच्या विणेला झटका बसला गवळी म्हणे अगे रंगड माझी कशाला दाढी उडली ती म्हणे मी तुमची दाढी उडली नाही तुम्ही माझी विणी उडली दोघांच्या मध्ये लागलं भांडण ती म्हणे भांडण करण्याकरता नाही चाचपून पाहिलं तर दाढी विणीची गाठ पडली आता काय करावं सकाळचे 8 वाजले तरी सकाराम तात्याचं घर कसं उघडणार म्हणून तुकाराम तात्या म्हणायचे सकाराम तात्या उठा उठलंय म्हणे सांगितून हळूच म्हणे आतमध्ये आज झालं काय नाही हळू बोला तुम्ही आतमध्ये आज झालं मोठ्यानं बोलू नका तुम्ही आतमध्ये या आतमध्ये घेतलं भले मोठ्या मोठ्यानं हसायला लागले गदगद हसायला लागले तुम्हाला शोभतं का म्हणे तुम्ही खुशाल दाढी हा म्हणे आम्ही नाही बांधली कोणी बांधली तीच कळना मग म्हणे याला कापावं लागेल कापण्यासाठी बांधून गवळण म्हणायची माझी सुवासिनीची वेणी म्हणे आपल्या वेणीवर हात नाही लावायचा गवळी म्हणे तुझी सुवासिनीची वेणी तर आपली श्रावण महिन्याची दाढी म्हणे आपल्या दाढीला सुद्धा हात नाही पण मध्ये साधला कापिता कापेना जाळीता जळेना गाठबाई सुटेना जाळायचा प्रयत्न केला तरी सुटेना ती गवळी म्हणे का म्हणे सकाराम तेव्हा तुम्ही काय म्हटले ते का त्या गवळ्याच्या पोराला आपण अजिबात नाही म्हणे अजिबात शब्द बोललो नाही म्हणे रोज शेतात जातो येतो गायला घेऊन जातो म्हणे रोज तेच काम मला जातात मग म्हणे का ताई तुम्ही ती म्हणे मी काहीच नव्हते बोलले खरं सांगा म्हणे ती म्हणे म्हणले होते पण तोंडावर नव्हते म्हणले मनात बोलले होते माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते तुम्हाला काय माहिती म्हणे मावशी तो मन कवडा आहे त्याला मनातलं सुद्धा कळतं त्याचाच परिणाम आहे मग त्याच्या वाड्यावरती जाऊ तू नाही येणार का एखादा भक्त लईच अडचणीत सापडला तर तो जास्तच त्याला अडचणीत आणतो तुम्हाला तिकडे जावं लागेल इकडून तिकडून गवळण तयार झाली हे पण गवळी हातपाय खोडायला लागला गवळी म्हणे मी लग्नात पुढे होतो बांगडा अशी होती गवळण होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 1.5 फूट बुटका गवळण तडा चालायची आणि पाठीमागून तुडू चालायचं देवाने अगोदर सवंगडाला सांगितलं होतं आता सोंग येणारे सोंग आलं कोणी ताट्या आणले कोणी पराते आणले कोणी ग्लास आणले भले मोठ्याले काढे घेऊन पातीला वाजत निघाले सोंग आलं भगवान परमात्माच्या वाड्याला नंदाच्या वाड्यापर्यंत आले भगवान आम्हाला क्षमा करा ज्या वेळेला सांगितलं आम्हाला अहंकार झाला होता भगवान परमात्माने ज्या वेळेला त्या गाठीला हात लावला ती गाठ सुटली गोपाल कृष्ण भगवान मैया म्हणतात देवा खोड्या करणं आता बाद झालं म्हणे तुला शाळेत टाकते LKG आणि UKG नव्हती देवा शाळेत म्हणजे गायांना सांभाळण्याकरिता जायचं भगवान परमात्मा गायांना घेऊन निघाले तिकडे गेल्यावर सुद्धा कित्येक संकटाचा सामना भगवंताने केला देवाची मात्र संकटाला पाठ कधीच नाही सोडली अनेक संकट आले पण भगवान परमात्माने तिकडे गेल्याच्या नंतर कान्होबा आम्हा तू गाली कान्होबा आम्हा तू गाली कान्होबा आम्हा तू गाली सगळ्यांनी पैशावाले गरीब हातावर सगळ्यांचे खेळ खेळायचे आपल्याला सगळ्यांनी एक टाळी अशी वाजवायची एक टाळी अशी वाजवायची बरोबर
तुम्ही एक चाळ खाली एक वरती सगळ्यांनी खेळ खेळायचा आहे आबग दुबग तिबग कोण तुन वेळ मांडो आबग दुबग तिबग 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 तुन वेळ मांडो देवा खाली बार पोटी भूक काय खेळायचे सुख खेळणं खूप झालं म्हणे आता सर्वांच्या शेवदऱ्या एकत्रित केल्या आणि भगवान परमात्मानं जो काला केलाय तोच काला आपल्याला करायचा आहे तत्पूर्वी श्री क्षेत्र कनेरगाव नाका श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिना उत्सवानिमित्त